वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता या ठिकाणी आरंभ असलेला अध्याय 13वा अध्याय, त्यामध्ये असणारा आपला दुसरा श्लोक क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि. या श्लोकाचं असणारं प्रतिपक्ष आणि सिद्धांताच्या अनुषंगाने प्रश्न उत्तरात्मक चाललेली ही संपूर्ण आता ही मालिका. आता आलो आपण शेवट आलो त्याचा. आलं लक्षात. आता जो कठीण भाग जो होता अत्यंत, हा कठीण भाग आता जवळजवळ संपला 80%. आणि आता आहे तो का आता विशेष भाग नाही आहे, तो सहज आता म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये बसणारा आहे की अशा प्रकारे हा असणारा त्याचा शेवटचा असणारा प्रतिपक्ष आणि सिद्धांत, प्रश्न आणि उत्तर करत करत या ठिकाणी आता शेवट येतो की अशा प्रकारे आता इथं विषय काय चाललेला आहे. तर इथं या ठिकाणी विषय चाललेला आहे की आत्म्याला तर कोणती अवस्था नाही, बंध मोक्ष आदी काही अवस्था नाही, तो नित्यमुक्तचा आत्मा असेल. तर मग आता हे सगळा जो चाललेला आहे आपला खटाटोप, तुम्ही दररोज सकाळी येऊन बसायचंय, मी शिकवायचंय. मग हा सगळा जो खटाटोप दररोज चाललेला आहे, आता अनादी कालापासून आलेली ही परंपरा, गुरु शिष्य अस्मदाचार्यपर्यंतां सदाशिव समारंभां, भगवान शंकरापासून आरंभ झालेली ही परंपरा कुठपर्यंत, अस्मदाचार्यपर्यंतां, ज्या आचार्यांपर्यंत येऊन ठेपलेली अनादिकालाची जी परंपरा आहे, त्या अनादिकाला परंपरेचा काय उपयोग, अथवा ज्या शास्त्राने आम्ही हे सगळं जाणतोय, तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते, कार्य व्यवस्थितौ सांगते, ज्ञात्वा शास्त्र. आणि अशा प्रकारे काय प्रत्येक गोष्टीला निर्णय दिला. तस्मात म्हणजे निर्णय त्या ठिकाणी करतात. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते, कुठलीही गोष्ट आम्हाला करायची असेल तर काय झालं, मग शास्त्रच आम्हाला प्रमाण आहे. कार्य अकार्य म्हणजे विधी निषेधात्मक, नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त आदी सगळी जी कर्म आहे, विधी निषेधात्मक, कोणतं करायचं काही करायचं नाही, हे सगळं जे काय आहे हे कोणी सांगितलं आम्हाला, हे सर्वच्या सर्व शास्त्राने आम्हाला सांगितलं. नित्यकर्म कोणती करायची, नैमित्तिक कोणती करायची, काम्य कोणती करायची, प्रायश्चित्त कोणती करायची. आणि अशा प्रकारे हे सगळी कर्म जे आहे हे सगळं जे काही सांगितलेलं आहे, जर आत्म्याचं एकत्व किंवा आत्मा जो आहे हा नित्य सिद्ध आहे असं जर म्हटलं तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहे कोणासाठी. आणि म्हणून अशा प्रकारे आत्म्याचं जर एकत्व सिद्ध होत असेल तर शास्त्र अनर्थक्य, शास्त्राचा काहीही उपयोग नाही, असं या ठिकाणी असणारा पूर्वपक्षी या ठिकाणी शंका घेऊन त्याच्यावर असणारा ओहापोह विचार या ठिकाणी आपला चाललेला आहे की शास्त्राचं जे अनर्थक्य आहे, आत्म्याचं जे एकच आत्मा आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही, असा जो आत्मा असेल, अवस्थांतराला प्राप्त होणारा आत्मा अनित्य ठरतो. म्हणून अवस्थांचा आत्म्याशी संबंध नाही. या ज्या काही अवस्था आहेत, अस्ति जायते वगैरे किंवा आपलं वृद्धत्व आदी काय जे आहे, सुख दुःख आदी काय सगळ्या ज्या अवस्था आहे, या अवस्थांचा आत्म्याशी संबंध नाही. आणि जर अवस्थांचा जर आत्म्याशी संबंध नसेल तर मग शास्त्र कोणासाठी, शास्त्र अनर्थक्य, शास्त्राचा काही उपयोग नाही. नित्य एकच आत्मा असेल तर मग बाकीच्या कशाही कोणत्याही गोष्टीचा उपयोग नाही. याच्यावर या ठिकाणी शंका उपस्थित करून त्या शंकेचं असणारं समाधान आपण गेल्या 2-3 पाठाच्या माध्यमातून पाहतो. आणि आता या ठिकाणी त्याचं असणारं शेवटचं असणारं समाधान जे आहे ते या ठिकाणी आता देण्याचा प्रयत्न आचार्य करतात. न च शास्त्रानर्थक्यम, शास्त्राचं अनर्थक्य आहे की शास्त्राचा काय उपयोग, कशासाठी शास्त्र, कोण शिकणार, हे जो तुमचा प्रश्न आहे, ह्या तुमच्या प्रश्नाचं या ठिकाणी आता आम्ही काय करतो, उत्तर देण्यासाठी आरंभ करीत आहोत. न च शास्त्र अनर्थक्यम यथा प्रसिद्ध अविद्वत् पुरुषविषयत्वा शास्त्रस्य अविदिशां हि फलहेतोः अनात्मनोः आत्मदर्शनं न विदिशां विदिशां हि फलहेतुभ्याम् आत्मनः अन्यत्वदर्शने सति तयोः अहमिति आत्मदर्शन अनुपत्तेः न हि अत्यन्तमूढः उन्मत्तादिः अपि जल अग्न्यो छाया प्रकाशयोः वा एकात्म पश्यति
किमिति विवेकिः तस्मात् न विधि प्रतिषेध शास्त्रं तावत् फलहेतुभ्याम् आत्मनः अन्यत्वदर्शिनः भवति न हि देवदत्तत्वम् इदं कुरु इति कस्मिंश्चित् कर्मणि नियुक्ते विष्णुमात्रः अहं नियुक्तः इति तत्रस्थः नियोगं शृण्वन्नपि प्रतिपद्यते नियोगविषये विवेक अग्रहणात् तु ववत्तेः प्रतिपत्तिः तथा फलहेतोः अपि. अशा प्रकारे म्हणतात. काय म्हणतात? आता आम्ही या दोषाचा परिहार करतो. शास्त्राचं ते अनर्थक्य आहे. हे शास्त्राचा अनर्थक्य हा तुम्ही जो दोष म्हणताय तो दोष नाही. शास्त्र आहेच. अलग अलग शास्त्राच्याच द्वारे अलग अलग म्हणून श्रवण मनन निधिध्यासना सांगितलं. अलग लक्षात विवेक वैराग्य समाधी षटकंद संपत्ती आणि मुमुक्षुत्व. शास्त्रात काय? त्याचं श्रवण करायचं, त्यानंतर मनन करायचं आणि मन निधिध्यासना. अशा अनुषंगाने श्रवण मनन निधिध्यासाने ते आत्मतत्व जाणायचं असल्यामुळे शास्त्राचा अनर्थक्य आहे हे होऊ शकत नाही. तेच म्हणतात आता आम्ही त्या दोषाचा परिहार करतो. आणि हे जे तुम्ही म्हणताय शास्त्र अनर्थक्य दोष निर्माण होतो. या शास्त्र अनर्थक्य या दोषाचा आता काय करतो आम्ही? परिहार करतो. तो पहा कसा? तर अद्वैत मतावर शास्त्रात अनर्थक्य हा दोष येऊ शकत नाही. अद्वैत मत आहे, त्या अद्वैत मतामध्ये शास्त्राचा अनर्थक्य हा दोष येऊ शकत नाही. कारण काय येऊ शकत नाही? कारण व्यवहारात मी व माझे असे मानणारा प्रसिद्ध अविद्वान पुरुष हा शास्त्राचा विषय आहे. अलग अलग कारण व्यवहारामध्ये काय? तर कारण व्यवहारामध्ये मी आणि माझं, मी हे माझं, ते माझं, अमुक माझं असं मानणारा कोण? एक अविद्वान पुरुष शास्त्राचा विषय आहे. जो अविद्वान पुरुष आहे, ज्याने अजून आत्मतत्व ज्याला प्राप्त झालेलं नाही, स्वरूपाचं ज्ञान ज्याला आपल्या जीवनामध्ये अजून प्राप्त झाला नाही, असे जे अविद्वान अज्ञानी जे लोक आहे, अशा अज्ञानी लोकांचा एक समूह या जगतामध्ये आहे. आणि म्हणून अशा प्रकारे अविद्वान पुरुष आणि म्हणून असे जे अविद्वान पुरुष आहे, असे जे अज्ञानी आहेत, त्या अज्ञानींकरिता हे शास्त्र आहे. आणि मग तेच या ठिकाणी सांगतात शास्त्रेच अज्ञानी अविद्वान पुरुष हा शास्त्राचा विषय आहे. या वाक्याचे स्पष्टीकरण करतात. कसं काय ते अज्ञानी शास्त्राचा विषय? त्याचं या ठिकाणी पुन्हा स्पष्टीकरण करतात. काय म्हणतात? भोक्तृत्व हे फल व कर्तृत्व हा भोक्तृत्व हे फल आणि कर्तृत्व हा हेतू. हेतू आणि फल अशा या दोन गोष्टी, कर्तृत्व भोक्तृत्व याच्या अनुषंगाने. आणि भोक्तृत्व म्हणजे जे केलेल्या कर्माची फळं भोगणं या ठिकाणी म्हणजे काय? ते भोक्तृत्व हे फल. आणि कर्तृत्व काय? कर्तृत्व हा हेतू आहे. त्यामध्ये कर्तृत्व हा हेतू. या अनात्म्यामध्ये अविद्वानांचे आत्मदर्शन प्रसिद्ध आहे. जे अविद्वान आहेत, ज्यांनी अजून आत्मतत्वाला जाणले नाही, असे अविद्वान म्हणजे अज्ञानी अवस्थेमध्ये आहेत. त्या अज्ञानी अवस्थेमध्ये असणारे सर्वजण काय करतात? मी करता, मी भोगता, माझं हे कर्म, माझा अमुक, माझं तमुक असं निश्चितपणे म्हणतातच. आणि म्हणजे अज्ञान अवस्थेमध्ये हे सर्व म्हणत असतील, मग तेच म्हणतात. आणि म्हणून अशा प्रकारे काय? कर्तृत्व हे फल व भोक्तृत्व हे फल व कर्तृत्व हा हेतू. या अनात्म्यामध्ये अविद्वानांचे आत्मदर्शन प्रसिद्ध आहे. अविद्वान जे आहे हे अविद्वान अज्ञानी यांचं काय? हे सगळं जे आहे आत्मदर्शन प्रसिद्ध आहे. सर्वत्र हे आत्मदर्शन, मी करता, मी भोगता, अशा प्रकारे हे जे आहे हे सगळ्या जी कर्म आहे या कर्माशी अशा प्रकारे करता भोगता या अनुषंगाने जे अज्ञानी आहेत, हे अज्ञानी प्रत्येक गोष्टीशी मी करता, मी भोगता अशा प्रकारे जोडले गेलेले आहेत. आत्मदर्शन प्रसिद्ध आहे. अविद्वान मी करता व भोगता आहे असे समजतो हे प्रसिद्ध आहे. जो अविद्वान आहे, जो अज्ञानी, तो अज्ञानी काय करतो? तो अज्ञानी नेहमी म्हणत असतो मी करता, मी भोगता, माझ्यामुळे अमुक झालं, माझ्यामुळे तमुक झालं. हे कोण म्हणतं? जो अज्ञानी, अज्ञान अवस्थेमध्ये असणारा जो जीव आहे किंवा जो अज्ञानी आहे, तो काय करतो? प्रत्येक असणाऱ्या वस्तूचा करता धरता भोगता हे जे आहे हे तो मानतच असतो. आणि ते काय नुसतं मानत नाही, तर मी करता, माझ्यामुळे झालं, नुसतं मी करता नाही म्हणत. मग काय म्हणतो? ही अमुक गोष्ट ही माझ्यामुळे झाली, हे सुद्धा तो म्हणण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून अविद्वान मी करता व भोगता आहे असे समजतो. हे प्रसिद्ध आहे आणि हे सगळीकडे आपण पाहतोच.
त्यासाठी सांगण्याची काही गरज नाही. व्यवहारामध्ये जो काही आपल्या आसपास व्यवहार चाललेला आहे या आसपासच्या व्यवहारामधनं आपल्याला हेच सिद्ध होतं. कुणी असं म्हणत नाही मी अकर्ता, मी अभोक्ता, हे माझं सगळं काय आहे धन कमवलेलं धन तुम्ही घेऊन जावा. माणसाची शेवटपर्यंत असणारी जी इच्छा आहे गृधी म्हणून सांगितलं त्या ठिकाणी मा गृध कस्य सिद्धनम सांगितलं की जी गृधी आहे गृधी शेवटपर्यंत संपत नाही त्याची लक्षात. आणि म्हणून अशा प्रकारे जे अज्ञानी आहेत हे अज्ञानी त्या कर्माच्या अनुषंगाने मी करता मी भोगता या अनुषंगाने तिथे आहेतच. आणि म्हणून अशा प्रकारे अविद्वान मी करता व मी भोगता असे समजतो. हे प्रसिद्ध आहे. किंवा फल म्हणजे विशेष प्रकारचा देह, हेतू म्हणजे त्या उत्पत्तीला कारण फल हेतू. फल म्हणजे हा देह, हा काय तुमच्या केलेल्या कर्माचा संचित जी कर्म आपली आहेत या संचित कर्मामधली जी कर्म काय फलोन्मुख झालेली आहे, फल देण्याच्या योग्यतेची फलोन्मुख झाली म्हणजे काय संचित का जी एवढी आपली कर्म आहे ही कुठे जात आहे ती संचितामध्ये जात आहे. आणि संचितामध्ये ते एकत्र राहत आहेत आणि एकत्र झाल्यानंतर त्यातली जी कर्म केलेली फलोन्मुख झालेली आहे फल देण्याच्या योग्यतेची परिपक्व अवस्थेमध्ये. जशी कैरी काय करतो आपण त्या ठिकाणी आढी घालतो, त्याच्यानंतर काय ते कैरी त्यानंतर 7 दिवसांनी 10 दिवसांनी परिपक्व अवस्थेला येते. म्हणजे ते असणारी हिरवी कैरी अतिशय सुंदर अशा काय पिवळा जरद किंवा असा सोनेरी त्याला रंग येतो. म्हणजे काय फलोन्मुख खाण्यासाठी योग्यतेची ती ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे ही केलेली सर्व संचितातली जी काही कर्म आता काय परिपक्व अवस्थेला झालेली. जसं त्यामध्ये मग आडीमधले काय करतो आपण जे परिपक्व अवस्थेला आलेले आंबे आहेत ते काय करतो एका बाजूला काढून घेतो. सगळे पिवळे झालेले आहेत की आता हे 2 दिवसात पिकतील, हे पिवळा झाला असे ते. आणि बाकीचे राहिलेले पुन्हा जे आहेत हिरवे ते पुन्हा त्या आडीत तसेच ठेवतो, पुन्हा त्या आडी ज्याप्रमाणे झाकून ठेवतो तसंच कर्म आहे. ही संचिताची कर्म ही सगळी आडी आहे. याच्यामधले आपण काय जे फलोन्मुख झाले पिवळे झालेले आंबे हे म्हणजे हे बाजूला करतो आपण आणि पुन्हा काय करतो ते हिरव्या आंब्याला पुन्हा त्या ठिकाणी झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अशा प्रकारे ती काय झाली मग ती पुन्हा काय करते ती हे जे पिवळे आता आंबे झालेले आहेत ते फलोन्मुख झालेले म्हणजे तेच काय ते प्रारब्ध. आणि पुन्हा ही राहिलेली जी आडी आहे ती पुन्हा काय आगामी होणार ती आता जाऊन. आणि मग काय या प्रारब्धामध्ये असणारी पुन्हा पुण्य पापात्मक जी कर्म आहे ती पुन्हा त्याच्यामध्ये आगामध्ये जाऊन पडणार, पुन्हा त्याचं संचित होणार, संचितामधली पुन्हा जी फलोन्मुख होणार त्याच्यापासून पुन्हा शरीराची निर्मिती प्रारब्धाची निर्मिती. असं हे सगळं संचित प्रारब्ध आगामी संचित प्रारब्ध आगामी पुनरपि जननम पुनरपि मनन हे सगळं चक्र असं फिरत राहतं. आणि म्हणजे अशा प्रकारे काय अविद्वान मग तो काय करतोय जो अविद्वान आहे तो काय करतोय म्हणजेच काय तर फल म्हणजे विशेष हा देह मग कशामुळे आला त्या कर्माचा परिपाक. संचितामधली जी कर्म आहे त्या कर्माच्या अनुषंगाने काय त्या देहाची निर्मिती आणि मग त्या देहाच्या निर्मितीनंतर त्याला असणारी ती सुखदुःखादी काय जे पाहिजे ते कर्म विपाकाच्या न्यायाने त्यांनी काय कर्म केली त्या कर्माच्या अनुषंगाने मग त्या देहाला काय काय भोग प्राप्त पाहिजे ते भोग देण्याचं काम त्याचीच असणारी कर्म त्याला देत असतात. आणि म्हणून अशा प्रकारे फल म्हणजे विशेष प्रकारचा देह, हा देह हा विशेष प्रकारचा देह. हेतू म्हणजे त्याला उत्पत्तीला कारण होणारे अदृष्ट म्हणजे ती कर्म त्या ठिकाणी असणारी. त्या दोन्ही अनात्म्यांमध्ये ह्या दोन्ही जी आहे याच्यामध्ये काय अनात्मा जो आहे या दोन्हींमध्ये अनात्म्यामध्ये मी करता मी भोगता इत्यादी मनुष्य इत्यादी मी करता भोगता मनुष्य इत्यादी प्रकारे आत्मदृष्टी ठेवणे हे शास्त्राधिकाराचे निमित्त आहे. त्यामुळे विधी निषेधशास्त्र विद्वांसाठी आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे जे अज्ञानी आहेत जे ह्या कशामध्ये फल आणि हेतूमध्ये त्यांची दृष्टी आहे, मी करता मी भोगता याच्यामध्ये त्यांची दृष्टी आहे, अशा प्रकारचे जे अज्ञानी आहेत आणि मग अशा प्रकारचे अज्ञानी त्यांच्यासाठी हे जे आहे शास्त्राधिकार निमित्त आहे त्यांच्यासाठी अविद्वानांसाठी
आणि म्हणून त्यांच्यासाठीच काय, त्यामुळे विधी निषेध शास्त्र कोणासाठी आहे, अविद्वानांसाठी आहे. जे अविद्वान आहे, ज्यांनी अजून आत्मतत्व जाणलं नाही, असे जे अज्ञान आहे त्यांच्यासाठी हे सर्व शास्त्र सांगितलेलं आहे. आणि म्हणून पण विद्वानांचे जसे मिथ्यात्व दर्शन नसते, परंतु आत्मदर्शी आहे, आत्मविद ब्रह्मैव होती किंवा ब्रह्मविद ब्रह्मैव होती, जो ब्रह्माला ज्याने प्राप्त केलेला आहे असा जो आत्मविद आहे तो पण विद्वानांचे जसे मिथ्यात्व दर्शन नसते. अलग लक्षात, जो विद्वान आहे ज्याने आत्मतत्व आणलेलं आहे त्या विद्वानाला अशा प्रकारे मिथ्या ज्ञानत्व नसते, त्याचं अलग त्याचं मिथ्यात्व दर्शन नसते. या संक्षिप्त वाक्याचे स्पष्टीकरण करतो. कसं काय, कारण विद्वानांना फल व हेतू याहून आत्मा भिन्न आहे असे साक्षात कळले असता, जे विद्वान आहेत ज्यांनी आता आत्मतत्व ज्ञात करून घेतलेले आहे, जे आत्मदर्शी आहेत, ते तत्वदर्शी आहेत, अशा प्रकारचे जे तत्वदर्शी आहेत. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं कर्मण्य कर्मय पश्येत अकर्मणीच कर्मया सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्मकृत सांगितलं. अलग अलग कर्मामध्ये अकर्म पाहणे आणि अकर्मामध्ये कर्म पाहणे, अशा प्रकारे तो जाणतो तो बुद्धिमान. अलग अलग आता लक्षात आलं तिथला जो आहे त्या अध्यायाचा इथे संबंध कसा आहे प्रकारे येतो आणि ते या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे कारण काय, कारण विद्वानांना फल व हेतू याहून आत्मा भिन्न आहे असे साक्षात कळले असता, विद्वान काय त्यांना माहिती आहे काय या फल हेतूपासून आत्म्याचा याचा काही संबंध नाही, हे या विद्वानांना पूर्ण माहिती आहे. कारण विद्वानांना फल व हेतू याहून आत्मा भिन्न आहे असे साक्षात कळले असता त्यांच्या ठिकाणी मी असे आत्मदर्शन संभवत नाही. मग त्यामुळे त्यांच्यामध्ये जे विद्वान आहेत त्यांच्यामध्ये मी करता ही जी भावना आहे, अज्ञानी जो आहे त्या अज्ञानीमध्ये मी करता ही भावना निर्माण झाल्यामुळे कर्तृत्व भोक्तृत्व निर्माण झालं. इथं हा जो विद्वान आहे या विद्वानामध्ये काय त्याला हे लक्षात आलं, हे संसाराचं मिथ्यात्व दर्शन, आणि त्यामुळे काय करतो तो मी करता हे जे आत्मदर्शन आहे हे मी हे आत्मदर्शन त्याच्या ठिकाणी संभवत नाही. तत्वज्ञानी मनुष्य मी करता मी भोगता असे कधीच मानत नाही. जो तत्वदर्शी हा तत्वदर्शी मनुष्य काय करतो, मी करता मी भोगता असे कधीच तो मानत नाही. तत्वदर्शी मनुष्य मी करता मी भोगता हे कधीच मानत नाही. कारण का, कारण अत्यंत मूढ व वेडा असा असणारा अत्यंत मूढ एखादा उन्माद प्राप्त झालेला, ज्याप्रमाणे किती जरी मूढ असला तरी ज्याप्रमाणे तो जल व अग्नी यांचे किंवा छाया व प्रकाश यांचे ऐक्य पाहत नाही, तो काय किती जरी मूर्ख असला एखादा तरी तो काय जल आणि अग्नीला जाऊन तो धरत नाही पाणी म्हणून. अलग लक्षात, म्हणजे अशा प्रकारे एखादा जरी अत्यंत विद्वान जरी असला, त्याप्रमाणे कारण एखादा अत्यंत अविद्वान मूढ वेडा जरी असला तरी तो जल अग्नी किंवा छाया व प्रकाश यांचं ऐक्य पाहत नाही. यांच्यामध्ये ते ऐक्य त्याला कळतं हे पाणी आहे. किती तो वेडा असला, किती उन्माद त्याला झालेला असला तरी त्याला ह्या गोष्टी सगळ्या लक्षात येत असतात. हे पाणी आहे, हा अग्नी आहे, हे जसं त्याला लक्षात असतं, हा अंधार आहे, हा प्रकाश आहे, हे जसं त्याला कळत असतं, त्याचप्रमाणे छाया व प्रकाश यांचा ऐक्य पाहत नाही. मग विवेकी पुरुष परस्पर विरुद्ध असलेला आत्मा व अनात्मा यांचा ऐक्य कसे पाहिल. जर विद्वानच पाहत नसेल, अविद्वान जो आहे, वेडा जो आहे, मूढ जो आहे, तो ज्याप्रमाणे हे जे पाहत असेल, तो जर पाहत नसेल, तो जो आत्मविद आहे तो कसं काय पाहिल, म्हणून तो पाहणारच नाही. आणि मग ते सांग, कारण अत्यंत मूढ व वेडा जल व अग्नी यांचे किंवा छाया व प्रकाश यांचे ऐक्य पाहत नाही. मग विवेकी पुरुष परस्पर विरुद्ध असलेला, मग जो विवेकी पुरुष आहे तो विवेकी म्हणजे ज्ञानी, मग विवेकी पुरुष परस्पर विरुद्ध असलेला आत्मा व अनात्मा यांचे ऐक्य कसे पाहिल, म्हणजे विवेकी पाहणारच नाही, हे त्याचा अर्थ. कसे काय पाहिल, म्हणून फल व हेतू याहून आत्मा भिन्न आहे. फल आणि हेतू अलग लक्षात, याहून काय म्हणजे कर्तृत्व आणि भोक्तृत्व, याचा असणारा फल आणि हेतू याहून आत्मा भिन्न आहे असे जाणणाऱ्या विद्वानाला तत्विधी निषेधशास्त्र आहे. म्हणजे अशा प्रकारे जो तत्वविद आहे त्या तत्वविदासाठी जो ब्रह्मविद आता झालेला आहे, जो ब्रह्मविद आहे त्याच्यासाठी शास्त्राचं काही प्रयोजन आता राहत नाही. अलग त्याला आता काही नाही, सर्व कर्म संन्यासच सांगितलं, त्याला काही करायचं फक्त आता त्याने आत्मचिंता. यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते.
त्याच्यासाठी आता कुठल्याही प्रकारचं कार्य शास्त्रामध्ये सांगितलं नाही आणि म्हणून त्याच्याकरता सर्व कर्म संन्यास सांगितला. आता काय करायचं? सर्व कर्म संन्यास करायचं. सर्व कर्म संन्यास करून काय करायचं? फक्त आत्मचिंता, बाकी काही नाही त्याला यापुढे करायचं. आणि म्हणून अशा प्रकारे फल व हेतू याहून आत्मा भिन्न आहे असे जाणणाऱ्या विद्वानाला तर विधी आणि निषेध शास्त्र नाही. मग अविद्वान जो अविद्वान मनुष्य, देहच मी ब्राह्मण, माझे हे कर्तव्य इत्यादी अनात्म्याला आत्मा समजतो, पण विद्वान तसे समजत नाही. अलग लक्षात. जो अविद्वान आहे तो अविद्वान काय करतो? मी देह, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय अशा प्रकारे ज्यावेळेस या देहाला मानतो आणि त्या अनुषंगाने माझं हे कर्तव्य, माझं अमुक कर्तव्य इत्यादी काय करतो? अनात्मा. म्हणजे अनात्मा कोण? हा देह. या अनात्म्याला काय केलं? त्याने आत्मा समजला आणि त्या अनात्म्याला आत्म समजून त्या ठिकाणी देहाच्या अनुषंगाने माझं हे कर्तव्य कर्म, मी अमुक, मी तमुक असा मानणारा जो अविद्वान आहे, अनात्म्याला आत्मा समजतो पण विद्वान तसे समजत नाही. अनात्म्याला आत्मा कोण? अविद्वान समजतो, पण विद्वान अनात्म्याला आत्मा समजत नाही. आत्मा आत्माच आहे. आत्म्याचा कशाशी संबंध नाही. निसंग हा, कोणाही तो संग करत नाही, हे कोण? विद्वान समजतो. आणि म्हणून अशा प्रकारे देवदत्ता तू हे कर असे म्हणून एखाद्या कर्मामध्ये देवदत्ताला नियुक्त केले. हे देवदत्त त्या ठिकाणी दोघं जण बसलेले, एक देवदत्त आहे, एक यज्ञदत्त आहे. आणि मग त्या ठिकाणी काय गुरु देवदत्ताला म्हणतायत काय? हे देवदत्ता हे तू कर्म कर असे एकदा म्हटल्यानंतर देवदत्ता हे तू कर्म कर असे म्हणून एखाद्या कर्मामध्ये देवदत्ताला नियुक्त केले. समजा गुरूंनी तर तिथेच असलेला विश्वामित्र तो नियोग विधी आज्ञा ऐकत असूनही हे काम मला सांगितले आहे असे समजत नाही. दोघं जण बसलेत गुरूंपाशी आणि गुरूंपाशी दोघं जण बसल्यानंतर अलग हे लाकडं आणायची तर हे आणायचं म्हणून काय गुरूंनी एकाला आज्ञा केली, हे देवदत्त तिकडून जाऊन त्या समिधा घेऊन ये. असं ज्यावेळेस गुरुने देवदत्ताला आज्ञा केल्यानंतर यज्ञदत्त काय म्हणतो? यज्ञदत्त जरी शेजारी बसलेला असला तरी तो काय म्हणतो? ही आज्ञा जी आहे कोणाला आहे? ही मला नाहीये, ही देवदत्ताला केलेली आहे. त्यामुळे जरी देवदत्ताला जरी आज्ञा केली तरी त्या आज्ञेमध्ये जसा यज्ञदत्त प्रवृत्त होत नाही, फक्त देवदत्त जाऊन समिधाचा भार घेऊन येत. यज्ञदत्त ज्याप्रमाणे त्यामध्ये प्रवृत्त होत नाही, त्याचप्रमाणे आज्ञा कोणाला आहे? जे अविद्वान आहेत, ज्यांनी अजून आत्मतत्व जाणलेलं नाही किंवा अनात्म्याला जे आत्मा समजतात, अशा प्रकारचे जे अज्ञानी आहेत त्यांच्यासाठी आज्ञा आहे विधी निषेधात्मक. परंतु जे विद्वान आहेत यज्ञदत्त स्वरूपाचे, की ज्यांनी काय आत्मतत्व जाणलेलं आहे, त्यांच्यासाठी कुठली अजून त्या आज्ञेचा किंवा जरी देवदत्ताला ती आज्ञा केलेली आहे तरी त्या आज्ञेचा यांच्याशी कुठलाही संबंध लागू पडत नाही. तेच सांगितलं. तिथे असलेला विष्णुमित्र तो नियोग, म्हणजे देवदत्ताला जरी सांगितलं तरी तिथे असलेला विष्णुमित्र तो नियोग विधी आज्ञा ऐकत असूनही हे काम मला सांगितले आहे असे समजत नाही. पण नियोगाचा विषय कोण? ही आज्ञा मला केली की दुसऱ्याला केली आहे? कुणाला केली हे पण जाणून घ्यायचंय त्याला. यद्यपि गुरूंनी सांगितलं हे आण, पण तिथं जरी तो असला तरी तो काय त्याचा अहोपोह विचार करेल, हे नक्की कोणाला सांगितलंय असा विचार केल्यानंतर तो त्याच्या ठिकाणी काय होईल? त्या कर्मामध्ये प्रवृत्त होईल. आणि म्हणजे अशा प्रकारे तो विधी आज्ञा ऐकत असूनही हे काम मला सांगितले आहे असे समजत नाही. पण नियोगाचा विषय कोण? ही आज्ञा मला केली की दुसऱ्याला केलेली आहे याचा विवेक न झाल्यास मात्र देवदत्ताला प्रेरणा केली असता ती ऐकून विष्णुमित्र हे काम मला सांगितलेले आहे असे समजे. परंतु काय झालं? परंतु जर का नियोगाचा विषय कोण? ही आज्ञा मला केली का दुसऱ्या कोणाला केली आहे असा विवेक न झाल्यामुळे, पोहापोह विचार करतामुळे त्याच्यामध्ये काय त्याला लक्षातच आलं नाही नक्की कोणाला केली. गुरूंनी सांगितलं समिधाचा आण, परंतु हे कोणाला केलं याचं स्पष्ट ज्ञान न झाल्यामुळे काय करेल? ज्ञान न झाल्यामुळे काय करेल? तो यज्ञदूत सुद्धा काय करेल? त्याच्यामध्ये प्रवृत्त होईल. कशामुळे? अज्ञानामुळे. कारण त्याला कळलंच नाही की हे देवदत्ताला सांगितले, मला नाही सांगितलं. म्हणून अज्ञान अवस्थेमध्ये तो त्या कर्मामध्ये प्रवृत्त होईल. तेच सांगितलं, ही आज्ञा मला केली की दुसऱ्याला केली, कोणाला केली याचा विवेक न झाल्यास मात्र देवदत्ताला प्रेरणा केली असता ते ऐकणारा विष्णुमित्र मात्र हे काम मला सांगितले आहे असे समजेल.
त्याच न्यायाने फल व हेतू यांच्या ठिकाणी आत्मदृष्टी ठेवणारा म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व हा माझा धर्म आहे असा समजणारा अविवेकी मी शास्त्राचा अधिकारी आहे असे मानेल. म्हणजे अशा प्रकारे काय, अशा प्रकारे त्याच न्यायाने जसं ज्याप्रमाणे देवदत्त आणि यज्ञदत्ताचं नाव आहे अज्ञान अवस्थेमध्ये काय झाला, यज्ञदत्त तिथे लागला, ऑर्डर केली आहे गुरूंनी देवदत्ताला, परंतु या यज्ञदत्ताला लक्षात न आल्यामुळे तो अज्ञान अवस्थेमध्ये ती आज्ञा फॉलो करून त्या अनुषंगाने गेला. त्याचप्रमाणे त्याच न्यायाने फल आणि हेतू यांच्या ठिकाणी आत्मदृष्टी ठेवणारा, त्याचप्रमाणे फल आणि काय, फल आणि हेतू याच्या ठिकाणी जो आत्मदृष्टी ठेवणारा म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व आदी हा माझा धर्म आहे, मी करता मी भोगता, अशा प्रकारे हा कर्तृत्व भोक्तृत्व आदी काय हा माझाच धर्म आहे अशा प्रकारे असणारा समजणारा अविवेकी, जो अविवेकी आहे तो काय, मी शास्त्राचा अधिकारी असे माने, जो अविवेकी आहे, अज्ञानी आहे. म्हणून त्या अज्ञान अवस्थेमध्येच काय होईल, अज्ञान अवस्थेमध्ये शास्त्र, अज्ञानी जे आहेत त्यांच्यासाठी शास्त्र, जे ज्ञानी आहेत त्यांना काही नाही. हेच या ठिकाणी सांगण्याचा पुन्हा प्रयत्न केला. पुन्हा काय म्हणतात पाहू, पुन्हा ननु काय म्हणतात, पुन्हा ननु प्राकृत संबंधापेक्षया युक्त, ननु प्राकृत संबंधापेक्षया युक्ता एव प्रतिपत्ति शास्त्रार्थ विषयाफल हेतुभ्याम अन्यात्म विषय दर्शने भी सति इष्टफल हेतु प्रवर्तते अस्मि अनिष्टफल हेतोष्ट निवर्तते अस्मीति यथा पितृ पुत्रादीनां इतरेतर आत्मन्यत्वे दर्शने सत्यपि अन्योन्यानि वियोग प्रतिषेधार्थ प्रतिपत्तिः न व्यतिरेकात्मदर्शन प्रतिपत्तेः प्राग एव फल हेतोः आत्माभिमानस्य सिद्धता प्रतिबंध नियोग प्रतिषेधार्थो ही फल हेतुभ्याम आत्मनः अन्यत्र प्रतिबद्धते न पूर्वम तस्मात् विधि प्रदेशात्र अविद्वद विषय इति सिद्धम. आणि त्यानंतर पुन्हा हाच विषय जो आहे हाच आत्ताचा वरचा विषय पुन्हा खाली त्याचा आता पुन्हा विस्तृत विवेचन करण्याला आरंभ केला. काय म्हणतात, यावर एक शंका येण्याचा संभव आहे. यावर काय, आता तुम्ही जे म्हणता जे विद्वान आहेत विद्वानांसाठी कुठल्याही प्रकारची शास्त्राची अपेक्षा नाही, जे अविद्वान आहेत त्या विद्वाना ज्यांनी मी कोण हे अजून लक्षात आलं नाही असा अविवेकी जो आहे हा अविवेकी मी शास्त्राचा अधिकारी आहे असे मानतो. हे जे तुम्ही म्हणताय त्याच्यावर म्हणता यावर एक शंका येण्याचा संभव आहे. त्यावर मी सांगतो, त्याच्यावर पुन्हा एक माझी शंका आहे. काय म्हणतात, फल व हेतू याहून आत्मा भिन्न आहे असे जरी ज्ञानी पुरुषाला समजले असले, अलग लक्षात, जरी ज्ञानी जो आहे त्या ज्ञानी पुरुषाला माहिती आहे काय, या फल हेतुभ्याम आत्मा भिन्न आहे हे त्याला कळलंय. आता त्याला आता सांगण्याची गरज नाही, हे त्याच्या लक्षात आलंय की फल हेतुभ्याम याहून भिन्न असणारा आत्मा हा फल व हेतू याहून आत्मा भिन्न आहे असे जरी ज्ञानी पुरुषाला समजले असले तरी ज्ञान प्राप्ती होण्यापूर्वी, तरी सुद्धा हे जरी त्याला समजलं असलं तरी सुद्धा काय, ज्ञान प्राप्ती होण्यापूर्वी, अजून त्याला ज्ञान झालेलं नाहीये, परंतु ती ज्ञानप्राप्ती होण्याच्या पूर्वी काय, ज्ञानप्राप्ती होण्याच्या पूर्वी ज्ञानप्राप्ती होण्याच्या पूर्वी अज्ञानामुळे देहादिकांच्या ठिकाणी जी आत्मबुद्धी असते तिच्या योगाने इष्टफलप्राप्तीला हेतुभूत जे कर्म ते करण्याविषयी विधी नेमला प्रवृत्त केले आहे आणि अनिष्टफलप्राप्तीला हेतुभूत जे कर्म त्यापासून निषेधश्रुतीने मला निवृत्त केले आहे असे मनात येणे संभवित असल्यामुळे विषय निषेधात्मक शास्त्राला अनुसरून त्या ज्ञानी पुरुषाची कर्मापरे परमवृत्ती होणे संभवित आहे. की अशा प्रकारे यद्यपि ज्ञान तरी झालं त्याला, तरी ज्ञान झाल्यानंतर सुद्धा काय करेल, त्याच्या मनामध्ये यद्यपि आता तो ज्ञानी झाला, तत्वविद झाला, परंतु तत्वविद झाल्यानंतर सुद्धा म्हणजे ते सांगितलं तत्वविद झाला, ज्ञानी पुरुषाला समजेल, तरी ज्ञान प्राप्त होण्यापूर्वी तो ज्यावेळेस अज्ञानावस्थेमध्ये होता, अजून त्याला काय झालं तर तत्वज्ञान प्राप्त झालं नाही, परंतु अज्ञानावस्थेमध्ये विधी आणि निषेधात्मक सर्व कर्म तो करत होता. कर्म करत 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 चित्तशुद्धीद्वारा ज्ञान प्राप्ती झालेली आहे. म्हणजे आता जरी त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली तरी सुद्धा ज्ञानप्राप्तीच्या पूर्वी होण्याच्या पूर्वी तो काय करत होता, ही विधी आणि निषेधात्मक सर्व कर्म तो करतच होता.
तेच या ठिकाणी म्हणतात, तरी ज्ञानप्राप्ती होण्यापूर्वी अज्ञानामुळे देहादिकांच्या ठिकाणी जी आत्मबुद्धी असते, देहादिकामध्ये जी आत्मबुद्धी होती, त्या आत्मबुद्धीच्या अनुषंगाने तिच्या योगाने इष्टफलप्राप्तीला हेतुभूत जे कर्म, ते कर्मविषयी विधीने मला प्राप्त केल्या इष्टफलाच्या अनुषंगाने विधीने जे कर्म सांगितले त्या कर्माला काय झालं, मला प्रवृत्त केले आहे. आणि अनिष्ट फलप्राप्तीला हेतुभूत जे कर्म आहे त्याला निषेध श्रुतीने ते करायचं नाही, याच्या फळ का अनिष्ट फल आहे म्हणून हे करायचं नाही, याचं इष्ट फल याचं चांगलं फळ आहे, मग हे विधी कर, ह्याचं वाईट फळ आहे, हे करू नको, हे कोणी मला शास्त्राने सांगितलं आणि म्हणून निषेध श्रुतीने मला निवृत्त केले आहे असे मनात येणे संभवनीय असल्यामुळे, आणि मग हे जी विषय आहे जरी ज्ञानी झाला तरी ज्ञाना झाल्यानंतर सुद्धा त्याच्या मनामध्ये हा ज्ञानप्राक पूर्वी हा विधी आणि निषेधात्मक जो विषय आहे, हा विधी आणि निषेधात्मक जो विषय आहे तो विषय त्यापासून निषेध श्रुतीने मला निवृत्त केले असे मनात येणे संबंधीय असल्यामुळे असे या गोष्टी आहे. जरी ज्ञानी झाला तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये पूर्वसंस्कार ज्याला आपण म्हणतो, थोडक्यात पूर्वसंस्काराच्या अनुषंगाने अरे हे मला केलं पाहिजे, हे मला केलं नाही पाहिजे, या गोष्टी त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी ठसवल्या जातील किंवा त्या ठिकाणी तशाच राहणार आहेत जरी. मग तेच म्हणतात, असल्यामुळे विधी निषेधात्मक शास्त्राला अनुसरून त्या ज्ञानीपुरुषाची त्या ज्ञानीपुरुषाची कर्माकडे प्रवृत्त होणे संभवनीय आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे पूर्व संस्काराच्या अनुषंगाने काय तो तशी कर्मे करत राहील, तो करणार नाही असं नाही. जरी ज्ञानप्राप्ती झाली तरी ते असणारे कर्मांचे संस्कार त्याच्या अंतःकरणावर असल्यामुळे ती पूर्वी जी काही कर्म सांगितली किंवा जी कर्म तो करत होता, कोणती विधी आणि निषेधात्मक, ती सर्वच्या सर्व कर्म ज्ञानोत्तर कालामध्ये सुद्धा हा जो आता ज्ञानी आहे तो ती करत राहील असे जर म्हटलं तर संभव आहे. म्हणून या अशा प्रकारे त्याच्याद्वारे कर्म संभव आहेत असं या ठिकाणी जर म्हटलं तर काय, ज्याप्रमाणे काय पिता, पुत्र, भ्राता, वडील, मुलगा किंवा त्यांचा असणारा भाऊ यांचे जरी आत्मे परस्पर भिन्न आहेत, असे ज्ञान जरी असले, आपल्या प्रत्येकाचा आत्मा भिन्न आहे, वडिलांचा भिन्न, मुलाचा भिन्न, त्यांच्या भावाचा भिन्न, अशा प्रकारे ज्याप्रमाणे पिता, पुत्र, भ्राता यांचे आत्मा आपल्या सगळ्यांचे आत्मे जे आहेत हे काय, हे सर्वांचे आत्मे ज्याप्रमाणे एकमेकांपासून अत्यंत भिन्न आहे असे ज्ञान जरी असले, असं जरी ज्ञान असलं तरी एकमेकांचे कर्म एकमेक करत असतात. जरी आत्मा भिन्न जरी असला, आत्मभिन्नत्वे सुद्धा काय करतात, वडिलांचं काम मुलगा करतो, मुलाचं काम त्याचा भाऊ करतो, अशा प्रकारे एकमेकांचं काम जरी आत्मभिन्नत्वे असली तरी ते एकमेकांचं काम त्या ठिकाणी करतच असतात. असं जर म्हणायचं झालं तर काय म्हणतील, तेच म्हणतात असे अनुसरून ज्याप्रमाणे पिता, पुत्र, भ्राता यांचे आत्मे परस्पर भिन्न आहेत असे ज्ञान जरी असले तरी एकमेकांचे कर्म एकमेक करीत असतात. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे ते एकमेकांची कर्म करत असतात, ते जाणतात माझ्यापासून हा भिन्न आहे, याच्यापासून हा भिन्न आहे, तरी भिन्न आत्मे ते काय करतात, एकमेकांचं ज्याप्रमाणे कर्म करत असतात त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाच्या बुद्धीचा कल विधी निषेध शास्त्राकडे होणे असंभवनीय नाही. त्यामुळे जो ज्ञानी आहे त्या ज्ञानी पुरुषाचा जो बुद्धीचा कल आहे तो विधी आणि निषेध शास्त्राकडे होणे असंभवनीय नाही, की त्याकडे त्याचे असणारे पूर्ण संस्काराच्या अनुषंगाने त्याचा कल त्या ठिकाणी पुन्हा होणं किंवा होऊ शकत नाही असं नाही. पित्याच्या हातून विधीचे अनुष्ठान न घडल्यास पुत्र ते करतो. समजा जर पिता जो आहे मला एक दिवस बाहेर लवकर जायचंय, मग काय करतात, बाबा आजचं जे अग्निहोत्रादी कर्म आहे, काय देवपूजा आहे ते तू कर, मी फक्त तिथं जल घातलेलं आहे, पाणी सोडलेलं आहे, तू बाकीचं करून घे, असे ज्याप्रमाणे सांगतात. पित्याच्या हातून विधीचे अनुष्ठान न घडल्यास पुत्र ते करतो. काय करतो तो पुत्र, मग काय तो त्या ठिकाणी पुढे आरंभ करतो. अथवा गुरुच्या हातून एखादं कर्म जर राहिलं तर काय करतो, शिष्य काही कामाच्या अनुषंगाने कुठे जायचं असेल, काय असेल तर त्या ठिकाणी राहिलेलं उर्वरित कर्म जे आहे ज्याप्रमाणे शिष्य करतो
पित्याच्या हातून राहिलेलं कर्म ज्याप्रमाणे त्याचा असणारे पित्याच्या हातून विधीचे अनुष्ठान न घडल्यास पुत्र ते करतो. आणि म्हणून याविषयी बृहदारण्यामध्ये याला संप्राप्ती कर्म असे सांगितले. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याला काय सांगितलं? संप्राप्ती कर्म असे याला सांगितले आहे. आपली कामे दुसऱ्यावर सोपवून देणे याला संप्रती असे म्हणतात. म्हणजे आपली जी कर्म आहे हे आपण काय करणं, हे आपण त्या ठिकाणी फक्त संकल्प करणं, आणि संकल्प कर्म ती कर्म जे आहे हे दुसऱ्यावर सोपवून देणे त्याला काय म्हणतात? संप्राप्ती असं म्हणतात, असे म्हणतात. आणि म्हणजे अशा प्रकारे काय मरणसमयी पिता आपल्या मुलाला, आणि म्हणजे अशा प्रकारे माझी जी कर्म आहेत ही माझी कर्म तू कर, त्या संप्राप्ती असं म्हणतात. आणि म्हणून मरणसमयी काय करतो? पिता आपल्या पुत्राला कर्तव्य कर्म तू ब्रह्म यज्ञ व लोक आहेस इत्यादी वाक्याने सांगतो. व मुलगाही मी ब्रह्म मी यज्ञ मी लोक असे सांगून कर्तव्य कर्म स्वीकारतो. म्हणजे वडिलांची असणारी कर्म जी आहेत ती काय त्या ठिकाणी मरणसमयी पिता काय की ही जी आहेत ही कर्म केली पाहिजे. हे असं आहे, यथा तत्र वर्तेता सांगितलं त्याप्रमाणे पूर्व परंपरेने जे आलेले आहेत ही कर्म आत्तापर्यंत मी त्यांचं पालन केलं. आता माझ्या उत्तरार्धात मी आता गेल्यानंतर ह्या सर्व कर्मांचं हे असणारे आपली जी काही कर्म आहेत याचं तू पालन कर असं पिता सांगितल्यानंतर, पितानी म्हणजे वडिलांनी मुलाला सांगितल्यानंतर ज्याप्रमाणे तो मुलगा ती कर्म तशीच कंटिन्यू म्हणजे तसंच परंपरा अखंड ठेवत ती कर्म करत राहतो. कसे म्हणजे तेच सांगितलं इत्यादी वाक्याने सांगतो. व मुलगा सुद्धा काय करतो? मी ब्रह्म मी यज्ञ मी लोक आहे असे सांगून ते कर्तव्य कर्म स्वीकारतो. ते कर्म जे वडिलांनी सांगितलेलं आहे हे 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 ज्या काही परंपरेने सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या वडील काय करतात? आपल्या मुलाला शिकवतात. आणि वडील ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्याच्याकडनं ते वचन घेतात की ही सगळी जी काय आहे ते मी तुझ्याकडनं मी ती कर्म तू निश्चितपणे करशील. त्यावेळेस तो म्हणतो मी ब्रह्म मी यज्ञ इत्यादी वाक्याने तो सुद्धा ते वचन जे आहे त्यांना वचन देऊन ती कर्म तशीच पुढे कंटिन्यू परंपरागत तशीच ठेवतो. ते सांगायचं यांना इथे सांगायचं. असे सांगून कर्तव्य कर्म स्वीकारतो. या न्यायाने विद्वान सुद्धा मी फलहेताहून त्याप्रमाणेच हा ज्याप्रमाणे हा जो न्याय आहे वडिलांकडून असणारी कर्म तशी त्याचा असणारा मुलगा स्वीकारून जी करतो त्याचप्रमाणे या न्यायाने विद्वान सुद्धा मी फलहेतूहून भिन्न आहे. त्याला पण माहिती आहे विद्वान जो आहे त्याला आता लक्षात आलंय. काय लक्षात आलंय? की फलहेतूपासून मी भिन्न आहे, मी अकर्ता आत्मा आहे. हे जरी त्याला तो जाणत असला तरी सुद्धा न्यायाने विद्वान मी फलहेतूहून भिन्न आहे असा जरी साक्षात अनुभव घेत असला तरी पूर्वीच्या मिथ्या देहादी संबंधामुळे म्हणजे पूर्वीचे जे मिथ्या देहाशी असणारे संबंध म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे देहामध्ये असणारे जे संस्कार पूर्वीचे जे जी पूर्वकर्म करत होता ते संस्कार देहामध्ये तसेच आहेत. ज्ञानोत्तर कालामध्ये सुद्धा ते संस्काराच्या अनुषंगाने तो काय करेल? पूर्वीच्या मिथ्या देहादी संबंधामुळे त्या विधी निषेधात्मक ज्ञान होण्यास काहीच आडकाठी नाही. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांनी ती कर्म करावी. त्याला काय आडकाठी आहे? जसं आहे पूर्वी करत होता तसं फक्त आता काय करेल? आता मी हे फलहेतूहून भिन्न आहे एवढंच फक्त. पूर्वी त्याच्याशी आसक्त होऊन तो कर्म करत होता, परंतु आता ती आसक्ती सोडून तो विद्वान आहे त्याने ती कर्म करावी. त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये आडकाठी आहे? कशाला त्याला ती कर्म लगेच सोडून देण्याची गरज आहे असं जर सांगितलं तर हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. तुम्ही जे म्हणताय हे योग्य नाही. कारण का योग्य नाही? कारण पुत्राधिकांचे ठिकाणी मिथ्या अभिमान असल्यामुळे. कारण का त्या पित्रादी जे आहे तिथं मुलगा जो आहे वडिलांकडनं त्याने जे वचन घेतलेलं आहे तो जो मुलगा आहे त्या मुलाच्या ठिकाणी मिथ्या अभिमान असल्यामुळे एकमेकांच्या सांगण्यावरून एकमेकांचे काम एकमेकांनी करणे जरी संभवनीय असले त्या ठिकाणी मिथ्या अभिमान येतात. मी देह आहे, हा मी देह आहे, हा मिथ्या अभिमानच कर्माला त्याला प्रवृत्त करणारा आहे. आणि म्हणून अशा प्रकारे पुत्राधिकांच्या ठिकाणी मिथ्याभिमान असल्यामुळे एकमेकांच्या सांगण्यावरून एकमेकांचे काम एकमेकांनी करणे जरी संभव असले त्या ठिकाणी जरी वडिलांनी सांगितल्यानंतर मुलं त्या ठिकाणी असणाऱ्या देहाभिमानाच्या अनुषंगाने ते कर्म करणं संभवनीय आहे. तसं होऊ शकतं, त्यांच्या बाबतीत होऊ शकतं. परंतु
फल हेतू याहून आत्मा भिन्न आहे. परंतु फल हेतू जे आहे याच्यापासून आत्मा भिन्न आहे अशा प्रकारचं जे ज्ञान आहे. फल व हेतू याहून आत्मा भिन्न आहे असे ज्ञान होण्यापूर्वीच हे जे ज्ञान आहे आत्मा भिन्न आहे हे ज्ञान होण्यापूर्वीच फल व हेतू यांचे ठिकाणी आत्मबुद्धी असल्याचे प्रसिद्ध असल्यामुळे ज्ञान फला हे ज्ञान होण्यापूर्वी फल हेतूहून आत्मा भिन्न आहे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान फल हेतूहून आत्मा भिन्न आहे हे ज्ञान होण्यापूर्वी म्हणजे अजून तो कुठलं वास्तविक तत्वज्ञान होण्यापूर्वी हे ज्ञान होण्यापूर्वी फल व हेतू यांच्या ठिकाणी आत्मबुद्धी असल्याचे प्रसिद्ध असल्यामुळे म्हणून त्याच वेळेस अज्ञानावस्थेमध्येच फल हेतू यांच्या ठिकाणी आत्मबुद्धी असणे प्रसिद्ध असल्यामुळे ज्ञानी पुरुषाची विधी निषेध शास्त्राकडे प्रवृत्त होणे असंभवनीय नाही. अशा प्रकारे जो ज्ञानी आहे त्याचे अशा प्रकारे काय फल हेतूहून आत्मा भिन्न आहे असे ज्ञान होण्यापूर्वी या अजून त्याला तत्वज्ञान प्राप्त झालेलं नाहीये त्या अवस्थेमध्ये हे जे तुम्ही म्हणताय विधी निषेधात्मक त्याला हे ज्ञान जे आहे ज्ञान होणं संभवनीय नाही. परंतु ज्ञानापूर्वी अनात्माभिमान सिद्ध असतो. जे ज्ञानापूर्वी काय अनात्माभिमान सिद्ध असतो पण तो ज्ञानानंतर जातो. त्यामुळे विधी निषेध शास्त्र त्याला विषय करीत नाही असा भावार्थ. ज्याने विधी निषेधार्थाचे अनुष्ठान केले आहे म्हणजे विहित कर्माचे अनुष्ठान करून निषेध कर्माचा फलत्याग केलेला आहे त्याच्याच पापाचा क्षय होऊन की निमाने वास्तविक ज्याने आपल्या जीवनामध्ये काय विधी निषेधात्मक कर्माचं पालन केलेलं आहे म्हणजे विधी म्हणजे जे करायचं आहे ते आणि निषेध म्हणजे ज्याचा त्याग करायचा आहे ते अशा प्रकारचे ज्याने आपल्या जीवनामध्ये विधी निषेधात्मक कर्म करून ज्याने आपली चित्तशुद्धी केली आहे आणि त्या चित्तशुद्धीच्या द्वारे ज्याने आत्मदर्शन प्राप्त केलेलं आहे ते सांगितलं. ज्याने विधी प्रतिषेधाचे अनुष्ठान केले आहे म्हणजेच विहित कर्माचे अनुष्ठान करून निषेध कर्माचा त्याग केला आहे त्याच्याच पापाचा क्षय होतो आणि त्याला आत्मा फलहेतूहून अगदी वेगळा आहे असे ज्ञान होते. आणि म्हणजे अशा प्रकारे त्याच्याच पापाचा क्षय होतो आणि त्यालाच काय होतं आत्मा जो आहे हा आत्मा फलहेतूभ्याम वेगळा आहे असे ज्ञान होते. यापूर्वीच त्याला आत्मज्ञान होत नाही आणि यापूर्वी तोपर्यंत त्याला आत्मज्ञान होत नाही आणि म्हणून विधी निषेध शास्त्राचा विषय अविद्वान आहे विद्वान नाही ही गोष्ट सिद्ध होते. आणि म्हणजे शास्त्राचा जो विषय आहे हा कोणासाठी शास्त्र तर जोपर्यंत त्याला काय आत्मज्ञान होत नाही मी कोण याचं यथार्थ ज्ञान जोपर्यंत त्याला होत नाही तो जोपर्यंत तत्वविद ब्रह्मविद होत नाही म्हणजे जोपर्यंत अज्ञान अवस्थेमध्ये आहे सगळ्या अज्ञान अवस्थेमध्ये सगळं शास्त्र आहे. आणि एकदा ज्ञान अवस्थेमध्ये आल्यानंतर म्हणून विधी निषेध शास्त्राचा विषय अविद्वान आहे. जो अविद्वान आहे ज्याने आत्मतत्व जाणलेला नाही तोच विधी निषेधात्मक शास्त्राचा विषय होऊ शकतो. विद्वानासाठी ज्याने आत्मतत्व प्राप्त केलेला आहे त्याच्यासाठी शास्त्राचा कोणताच विषय या ठिकाणी सिद्ध होऊ शकत नाही. आणि म्हणून याच्यासाठी म्हणून विधी निषेधात्मक शास्त्र मग कोणासाठी शास्त्राचा जो अनर्थक्य दोष आहे शास्त्र अनर्थक्य आहे हे शास्त्राचा अनर्थक्य हा जो दोष आहे हे सांगितलेला गेला. शास्त्र अनर्थक्य दोष होऊ शकत नाही कारण जे अविद्वान आहेत ज्यांनी अजून आत्मतत्व साक्षात्कार केलेलं नाही त्या सर्व अज्ञानींकरिता शास्त्र आहे. आणि जे ज्ञानी आहेत ज्ञानींसाठी काय यस्य आत्मरतिरेव स्यात् ज्यांच्या आत्म्यामध्ये जाता आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेवच संतुष्टा तस्य कार्यम न विद्यते त्याच्यासाठी शास्त्र सांगितलेलं नाही. आणि म्हणून अशा प्रकारे शास्त्र वैयार्थ जो म्हणतात तुम्ही शास्त्र काही काम नाही जसं आज झालं तर हा जो तुमचा या ठिकाणी घेतलेला तुम्ही आरोप आहे त्याचं खंडन होतं की असं म्हणू शकत नाही शास्त्र वैयार्थ होऊ शकत नाही. तर शास्त्र कोणासाठी जे अविद्वान आहेत ज्यांनी अजून आत्मतत्वाला जाणलेलं नाही अशा अविद्वान जे आहे त्या सर्व अविद्वानांकरिता शास्त्राचं प्रयोजन सिद्ध होत आहे. त्याचा असणारा पुन्हा त्याच्या आता पुन्हा शंका
निर्माण होईल, पुन्हा समाधान होईल आणि त्याचा असणारा पुन्हा पुढच्या शंका आणि समाधानाचं निरासन उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. आत्ता या पाठाच्या माध्यमातून एवढंच त्यांना सांगायचं आहे, जो विद्वान आहे विद्वानांच्या अनुषंगाने त्याला शास्त्राचं काही प्रयोजन नाही, जो अविद्वान आहे त्याच्यासाठी सर्व शास्त्र आहे, हे या ठिकाणी त्यांनी सिद्ध केलेलं आहे.